नमस्कार मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला ना आज आपण मक्याचा चिवडा पाहणार आहात कसा करायचा ते. म्हणजे मधल्या वेळेत ही तुम्ही खाण्यासाठी. तर आता इथे मी साहित्याची तयारी केलेली तुम्ही बघू शकताय. तर तेल तापाय ठेवले. तर पहिल्यांदा तेल तापले आपलं तेल. तर हे असं मी मक्याचा हे घेतले पोहे घेतले. ते आपण काय करू आता तळून घेऊ. हे पटकन हे होतं मक्याचं तेल तापलेलं असलं की. पण बारीक गॅस करायचा. तुम्ही जर फुल गॅस केला ना तर ते करपलं जाईल म्हणजे. तर असं सगळं आपण काय करायचं तळून घ्यायचंय थोडं थोडं. आणि हे मक्याचं पण हे तळून घेतलं की हे तळून झाल्यानंतर बाकीचं साहित्य तळायचंय आपल्याला. तर त्याच्यासाठी काय काय लागतंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला तीळ टाकायचे असेल तीळ टाकायचं आणि मिरची टाकायची असेल तर मिरची टाकायची. आणि मक्याचा आपण चिवडा करणार तर ह्याच्यामध्ये काय घेतलंय बघा. मिरची घेतली, शेंगदाणे घेतले कच्चे आणि कढीपत्ता आहे. तर हे सगळं तळून मी ते ह्याच्यात टाकणार आहे. तर हे मक्याचं पोहे तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता आपण हे शेंगदाणे टाकायचे आणि तळून घ्यायचंय बघा व्यवस्थित. एक एक आणि शेंगदाणे तळायचे, मिरची तळायची आणि कढीपत्ता तळायचा. आणि तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण पण ह्याच्यामध्ये टाकू शकता. तेल टाकलेलं आहे त्यामुळे पटकन शेंगदाणे तळले गेले. एक एक आपण तळून घेऊ. कढीपत्ता न टाकताना काय करायचं माहिती का? कढीपत्ता टाकला की फक्त बाजूला सरकायचं, नाहीतर कढीपत्ताचं तेल अंगावर उडू शकतं. त्यासाठी कढीपत्ता तळताना काय करायचं, कढीपत्ता टाकायचा आणि बाजूला व्हायचं पटकन गॅसच्या मध्ये. तुम्हाला तेल हे उडणार नाही अंगावरती. पण वाळल्यानंतर ही कुरकुर होतो कढीपत्ता त्यामुळे छान लागतो. आता आपण ह्याच्यात ना मिरची टाकून घेऊ. मिरची चिरून घेतलेली मी. मैत्रिणींनो काय करायचंय हे बघा, हे तळून घेतलेलं साहित्य आपल्याला मिसळायचंय. आणि ह्याच्याबरोबर मी थोडंसं तीळ पण घेतलंय आणि इथं मीठ पण घेतलंय बघा. तर असं आता एक एक साहित्य टाकून घ्यायचंय आपण. हे तीळ पण टाकायचं. ते आपल्या मक्याच्या पोह्याचा चिवडा तयार होते. आणि मी पिठी साखर पण घेतली. तुम्हाला जर मिरची आवडत नसेल ना तर तुम्ही मिरची नाही टाकायची. आता हे गरम आहे. मिरची नाही टाकली ना तरी पण चालतंय म्हणजे तुम्ही. आणि जर तुम्हाला लाल चटणी टाकायची असली ना तरी तुम्ही लाल चटणी टाकायची. आता मिरची काय आपण लहान मुलं असेल तर ते तुकडे काढू शकतात. आणि जर लाल तिखट टाकलं तर त्यांना तिखट जर जमत नसेल तरी मिरचीचे तुकडे काढून टाकता येतात. आणि लाल जर तिखट असेल तर मग ते काढता येत नाही. असं हे मिसळायचं. तर तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी ही नाश्ता तयार होतो. आता मी त्याच्यावरती अशी पिठी साखर थोडीशी टाकून घेणार आहे. म्हणजे पिठी साखर टाकली ना तो टेस्ट मस्त येते. चिवड्याला पण आपण टाकले बघा टेस्ट कशी येते. आता बघा हे सगळं मी ह्याच्यात टाकले. कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडीशी पिठी साखर आणि मीठ आणि तीळ. तर तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही टाकू शकता. ह्याच्यात लसूण पण ठेचून तळून तुम्ही टाकू शकताय. किंवा तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल लाल तिखट टाका. किंवा मिरची आवडत असेल तर मिरची टाका. आणि अशा पद्धतीनं हा हलवायचा. आणि हा मक्याचा चिवडा आपला तयार झालाय. तर तुम्ही बघू शकता कसा तयार झालाय तो. तर अशा प्रकारे आपला चिवडा हा तयार झालाय बघा. बघू शकताय तुम्ही. आणि हा मधल्या वेळेत किंवा तुम्हाला 4 वाजता जर भूक लागली किंवा लहान मुलं जर तुमची शाळेतून आली तरी सुद्धा तुम्ही हा चिवडा खाण्यासाठी देऊ शकता. कारण ह्याच्यामध्ये लाल चटणी टाकलेली नाही. बऱ्याच लहान मुलांना लाल चटणी ही चालत नाही. त्यासाठी मी मिरचीचे तुकडे टाकलेत. म्हणजे आपल्याला मिरचीचे तुकडे काढून खाता येतात. तर कशी वाटली ही छोटीशी रेसिपी. म्हणजे जास्त पण नाही, पटकन होणारी. आणि असं म्हणजे तुम्हाला थोडेसं 4 वाजता पण खाण्यासाठी पण चांगले. म्हणजे मोठ्या माणसांना पण चालते, लहान मुलांना पण चालते. तर कशी वाटली ती सांगा. कमीत कमी वेळेत तयार होणारी. आणि आवडली तर लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार. आणि मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. आता मक्याचे चिवड्याचे म्हणल्यावरती कुरकुर होते. दुसरं पण आपण ह्याच्यातलं जे हे असतं ना कढीपत्ता ती पण कुरकुर लागतं. छान झाली म्हणजे मस्त झाले. पिठी साखरेमुळे त्याला थोडीशी वेगळी म्हणजे छान चव आली. पिठी साखर टाकली ना मी थोडीशी मिसळी त्याला भुरभुरायची. आणि नंतर हलवायची त्यामुळे आंबट थोडीशी गोड चव छान लागते. म्हणजे ह्या मक्याच्या ह्याची आणि साखरेची तर ती टेस्ट छान लागते. एकदा करून बघा. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आणि खात राहा.